मी क्रिएटिव्ह कनिका अँकर. आज आपल्याकडे एक बिझनेसमॅन आल्यात. चला जाणून घेऊया त्यांच्या बाबतीत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. तुमचं नाव सांगा. माझं नाव मंगेश वकरे मॅडम. अच्छा. आणि तुमच्या बिझनेसचं नाव काय? माझ्या बिझनेसचं नाव आहे स्कायलिंक पेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस. अच्छा. आणि हा जो तुमचा बिझनेस आहे तो तुम्ही कधी सुरू केला? हा बिझनेस मी गेल्या 5 वर्षांपूर्वी चालू केला. 2017-18ला माझा हा बिझनेस स्टार्ट केला मी जानेवारी महिन्यामध्ये. तर आतापासून म्हणजे चालू आहे जो हाच बिझनेस करावा असं तुम्हाला का वाटलं? काही माझ्या गरजा आहेत, त्या गरजा हा बिझनेस स्टार्ट करण्याचा मागचा हेतू आहे की मला जास्तीत माझ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण कराव्याशा वाटतात. आणि प्लस मला मार्केटमध्ये चांगलं म्हणजे एक स्थैर्यता लाभलेली आणि त्याच्यामुळे माझ्या इन्कममध्ये त्याच्यामध्ये वाढ होईल. आणि मी जसं की ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी आता मला असं वाटतं की बाबा मी एक स्वतःचा एक बॉस बनेल. माझ्या अंडरमध्ये काही एम्प्लॉय लोकांना त्यांना रोजगार मिळेल. त्या हेतूने हा बिझनेस मी स्टार्ट पण केलेला आहे. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की खूप सारे बिझनेस आहेत, मग तुम्ही पेस्ट कंट्रोल हाच का निवडला? अजून पण दुसरं काही असू शकत असतं. नाही बरोबर आहे मॅडम, मी ते विचारलं ते बरोबर आहे. कारण की पेस्ट कंट्रोल सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असं कसं आहे की नॉर्मली हे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे आम्ही घेतो, पण तो वर्षानुवर्षे म्हणजे हा बिझनेस ना रिन्यू होतो आणि कस्टमरची बॉन्डिंग बनते ह्याच्यामुळे. आणि जास्तीत जास्त क्लायंटपर्यंत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा हा उद्देश मेन इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. क्लायंट बॉन्डिंग तर सगळ्याच बिझनेसमध्ये असते, कारण ती असावीच लागते तर तुमचा बिझनेस छान चालेल. पण मग तुमचं काय आहे विचार की म्हणजे एवढे पेस्ट कंट्रोलवाले तर खूप असणार बिझनेस लोकांचे, मग तुमच्या पेस्ट कंट्रोलमध्ये म्हणजे तुमच्या सर्व्हिसमध्ये असं वेगळं काय? एक तर मेन माझी सर्व्हिसच्या बाबतीत म्हटलं बोललं तर माझा ऑन टाईम सर्व्हिस आहे. आणि ज्या सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करतो त्या सर्व्हिस आम्ही कस्टमरच्या गरजेनुसार त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. त्या ठिकाणी कोणता काय प्रॉब्लेम त्यांच्या कस्टमरच्या घरी असेल तर आम्ही पहिलं काय करतो, आमच्या हिशोबाने आम्ही तिथे जाऊन इन्स्पेक्शन करतो. इन्स्पेक्शन केल्यानंतर त्यांना कोणती सर्व्हिस लागेल त्या सर्व्हिसच्या हिशोबाने आम्ही ती सर्व्हिस रिहँडल करतो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे कस्टमरला काय होते, नॉर्मली एक कोणी एक ह्या नावाचा माणूस आला आणि आमच्या इथं हा प्रॉब्लेम होता तर त्या प्रॉब्लेमबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी आम्हाला बरोबर म्हणजे वेळेत आम्हाला ते त्या सर्व्हिसबद्दल सोल्युशन दिलं आणि आमचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला. असा एखादा प्रॉब्लेम तुम्ही सांगू शकता का की त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही दिलंय त्या कस्टमरला किंवा क्लायंटला? हा आहे ना, बहुतेक सारे म्हणजे भरपूर कस्टमर आहेत आम्हाला मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये. प्लस नाही कस्टमर, मला असं म्हणायचं की एखाद्या कस्टमरचा प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सांगू शकता का की एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम असतात, तर त्यातला एखादा तुम्ही सांगा की म्हणजे आपल्या व्ह्युअर्सना पण आयडिया येईल. एक चेंबूरला माझे क्लायंट आहेत, तिथं त्यांनी मला फोन केलेला. तर पहिले जुने क्लायंट होते माझे पहिले, तर त्यांनी मला फोन केला. तर माझ्या घरामध्ये काही वाळवी लागली, तर त्याची वाळवी लागली तर त्यांना पण काही समजत नव्हतं ती वाळवीच आहे काय. मग त्यांना मी म्हटलं की तिथं येऊन मी चेक करतो पहिलं आणि इन्स्पेक्शन करतो. त्या इन्स्पेक्शन केल्यानंतर तुम्हाला जे काय मी माझं सोल्युशन देईल, कसं काय ट्रीटमेंट काय करायची, मग त्याप्रमाणे तुम्ही ती ट्रीटमेंट घ्या. मग नंतर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या इथं ती जी वाळवी लागली, जे वाळवी लागली त्या ठिकाणी काय केलं की पूर्ण त्यांचं ड्रावर वगैरे खाल्लेलं पूर्ण म्हणजे वाळवीने. आणि त्यांचे काही कागदपत्र वगैरे काय होते ना ते त्यांचे पूर्ण वाळवीने खाऊन घेतले. मग त्यांना म्हटलं की बाबा ह्या ठिकाणी वाळवी लागलेली आहे, ह्या ठिकाणी वाळवी लागल्यामुळे आमच्याकडे त्या ट्रीटमेंटची सोल्युशन आहे. जसं म्हणजे वाळवीचं काय ट्रीटमेंट करायची ती आमच्याकडं पद्धत आहे. तर तुम्ही ह्याप्रमाणे सर्व्हिस घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तेव्हा जाऊन नंतर मग त्या कस्टमरने आम्हाला की सर्व्हिस करायला बोलवलं. त्यानंतर त्यांची जी ट्रीटमेंट झाली ती ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही त्यांना एक नॉर्मली एक वर्षाचं पॅकेज दिलं. त्या वर्षाच्या पॅकेजमध्ये आम्ही काही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या. मग त्याच्यानंतर तो प्रॉब्लेम त्यांच्या घरीचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अच्छा, ग्रेट. आणि आता म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही सेम आपण म्हणतो ना केमिकल वगैरे जे तुम्ही वापरता ते सेमच असतं की तुम्ही त्याच्यात अपग्रेड वगैरे करता, काही वेगळं आणता का त्याच्यात, व्हरायटी ऑफ केमिकल्स किंवा काय असं? मॅडम ह्या बिझनेसमध्ये कसं आहे की आता ना पहिल्या 2च कंपन्या होत्या केमिकलच्या माध्यमामध्ये. एक नॉर्मली एक बाहेर कंपनी आणि एक जे UPL युनायटेड फॉस्फरस आणि प्लस काही. तर आता मार्केटमध्ये भरपूर काही कंपन्या आल्या तर त्याच्यामध्ये पण केमिकल्स अलग अलग हजार्ड्स, विदाउट स्मेल आणि गरजेनुसार ज्यांना काय केमिकल लागतील त्या हिशोबाने केमिकल त्या ठिकाणी आहेत. तर आम्ही काय करतो की जर एखादा समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत तर मग आम्ही अलग केमिकल वापरून आम्ही त्या ठिकाणी डोसेस
देतो. तो प्रॉब्लेम जो सॉल्व्ह झाला की मग ते नॉर्मल समजा की बाबा हा केमिकल चांगलं आहे. त्यामध्ये केमिकल सगळे सेम असतात, फक्त कंपन्यांची नावं वेगळी असतात आणि कंटेंट पण सेम असतं केमिकलमध्ये, काय चेंजेस नसतं, सेम केमिकल असतं. पण मार्केटमध्ये असं भरपूर कॉम्पिटिशन झाले, भरपूर कंपन्या पण मार्केटमध्ये आलेल्या त्या. पण जर समजा जर मला आता पेस्ट कंट्रोल करायचंय पण मला त्या वास आवडत नाहीये, तर विदाऊट म्हणजे वास न येणार असं पण तुम्ही आहे ना मॅडम, विदाऊट स्मेल वाल्या कंपन्या पण आहेत चांगल्या, त्या म्हणजे केमिकल वगैरे आहेत त्याच्यामध्ये. पण मग त्याच्यात पण काही रेट वगैरे व्हरायटी? नाही, रेट तुमचा सेम असणार, फक्त तुम्ही तुमच्या म्हणजे तुमची रिकमेंडेड काय आहे. आता माझ्या घरामध्ये एखादा लहान बाळ आहे तुम्ही म्हणतात, माझ्या घरामध्ये माझे सासरे वगैरे म्हणजे काही वडील आजारी असतात, परत एजेड पीपल आहेत त्याच्यामध्ये, तर आम्ही दोन्ही तऱ्हेचे केमिकल सांगतो की ह्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यामध्ये. पण तुमच्या रिकमेंडेड असं की आम्हाला विदाऊट स्मेलचं केमिकल, तर आम्ही विदाऊट स्मेलचं केमिकल पण वापरतो. तिथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, तुम्ही घरामध्ये बसू शकता आणि सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. असं म्हणजे पेस्ट कंट्रोल केल्या इमिडिएट सगळे आपलं जे रोजचं काम असतं ते आपण करू शकतो की आपल्याला त्यापासून म्हणजे थांबवावं लागतं किंवा काय असं आहे? सर्टन काही गोष्टी अशा असतात की आम्ही डूज अँड डज यूज करतो की बाबा ही सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला बाहेर जावं लागेल, आणि प्लस तुम्हाला ही सर्व्हिस केल्यानंतर तुम्ही घरामध्ये बसू शकता, आणि आफ्टर सर्व्हिस केल्यानंतर जी पेस्ट कंट्रोलची सर्व्हिस तुमच्या घरामध्ये रिकमेंड केली ती सर्व्हिस केल्यानंतर तुम्ही एवढ्या वेळ तुम्ही साफसफाई करू नका आणि एवढ्या वेळ घरामध्ये राहू नका. तर ते आम्ही कस्टमरला सांगून ठेवतो अगोदरच, की जेणेकरून ना तुमच्या शरीरावर साईड इफेक्ट होऊ नये, कुणाला काही एलर्जीचा प्रॉब्लेम वगैरे असेल तो एलर्जीचा प्रॉब्लेम होणार नाही. त्या हिशोबाने आम्ही त्या डूज अँड डजच्या हिशोबाने कस्टमरला पण आम्ही इन्स्ट्रक्शन देऊन ठेवतो आम्ही. तुम्ही त्यांना त्यासाठी पण अवेअर करता? अवेअर करतो. आणि तुमचं क्लायंट हा जास्त कोणत्या प्रकारचा आहे? लाईक की रेसिडेन्शियल क्लायंट्स जास्त आहेत की हॉस्पिटल किंवा कंपनीज, ऑफिसेस? मोस्टली जर माझं बघायचं बोलणं तर रेसिडेन्शियल क्लायंट्स माझे भरपूर आहेत, त्यामानाने कमर्शियल पण काही क्लायंट आहेत. आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये पण आम्ही पॅन इंडिया सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आम्ही त्यामध्ये, पण फोकस पहिल्यापासून जो होता रेसिडेन्शियलमध्ये होता. आता आम्ही सगळ्या म्हणजे ऑल ओव्हर इंडिया, पॅन इंडिया, महाराष्ट्र, गोवा ह्या ठिकाणी पण सर्व्हिस प्रोव्हाइड करायला लागलो होतो. अच्छा. आणि अजून काही तुम्ही तुमच्या प्रोडक्टमध्ये किंवा तुमची जो पण बिझनेस आहे, सर्व्हिस हा तुम्ही पेस्ट कंट्रोलचा करता, त्यात काही नवीन आणण्याचा तुमचा हेतू किंवा उद्देश आहे का? प्रत्येकाला वाटतं ना आपला काही ना काही आपला बिझनेस जास्तीत जास्त कशा पटीने वाढेल, आपल्या दुप्पट कसा होईल, तर काही आयडियाज वगैरे आहेत. परत त्या आयडियाज आम्ही फील्डवर यूज करतो माझा बिझनेस वाढवण्यासाठी. सोशल मार्केटिंगच्या माध्यमातून आम्ही जातो, जसे नॉर्मली फेसबुक आहे, प्लस आणि परत नेटवर्क मार्केटिंग पण आजकाल मार्केटमध्ये भरपूर काय चालली. जसं की नॉर्मली ह्या ठिकाणी मी आता जस्ट बसलो इथं इकडे की महाराष्ट्र उद्योग नेटवर्क आहे. ह्या महाराष्ट्र उद्योग नेटवर्कच्या माध्यमातून मला भरपूर काय रेफरन्स वगैरे भेटतात. काय अलग अलग बिझनेसचे वर्टिकलवाले माणसं ह्या ठिकाणी आहेत, तर त्यांच्यामुळे पण माझा बिझनेस चांगला ग्रोथ होतोय. तर त्या माध्यमातून आम्ही विचार करतो त्याच्यामध्ये. आणि तुम्ही एकटेच हा तुमचा बिझनेस हँडल करता की तुमच्याकडे एम्प्लॉईज सुद्धा आहेत? नाही, आमच्याकडं जरुरीप्रमाणे आमच्याकडे एम्प्लॉई पण आहेत. आम्ही दुसऱ्याला रोजगार पण पुरवतो, जेणेकरून आमच्याकडे जास्तीत लोकांना रोजगार भेटला त्या हिशोबाने आम्ही तसं ती हे पण करून ठेवलेली आहे. आमच्या SOP पण, कंपनीची SOP पण करून ठेवलेली आहे. आणि नाही म्हणता आमच्याकडे आता पण नॉर्मली 10 ते 15 एम्प्लॉई आता काम करत आहेत. आणि आमच्या अलग अलग ठिकाणी अलग अलग ब्रांचेस आहेत. नॉर्मली माझं रजिस्टर ऑफिस जो नॉर्मली आम्ही ठेवलेले आहेत काही ठिकाणी, आणि काही ब्रांच ऑफिस ठेवलेले आहेत वेस्टर्न लाईनला, सेंट्रल लाईनला. तर त्या माध्यमातून आम्ही एक नॉर्मली तिथं स्टाफ ठेवलेला आहे. त्या स्टाफच्या माध्यमातून आम्ही सर्व्हिस लवकरात लवकर कशी सर्व्हिस देता येईल आणि कस्टमरकडे कधी लवकरात लवकर कसं जाता येईल आणि त्यांच्या अपॉइंटमेंट लवकरात लवकर कशा पुऱ्या करता येतील, त्यांच्या ज्या गरजेनुसार त्यांची सर्व्हिस कशी काय आहे ते आम्ही तिथं प्रोव्हाइड करतो. आता नवीन पिढीला जर कोणाला हा बिझनेस सुरू करायचा असेल पेस्ट कंट्रोलचा, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आता नवीन पिढीला म्हटलं तर एक तर नॉर्मल त्या बिझनेसची त्यांना पूर्ण माहिती पाहिजे मेन. आणि गव्हर्नमेंटचे जे काही SOP आहेत, गव्हर्नमेंटच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स त्यांना माहीत पडल्या पाहिजेत. यात हा बिझनेस आता कोणी पण आता कसं पण चालू करू शकत नाहीये. त्याला पण काही ट्रेनिंग्स वगैरे आहेत, काही म्हणजे लायसन्स
काही लागतात, काही गव्हर्नमेंटचे काही अथॉरिटीज वगैरे काय असते ते लागतील, त्याला करावं लागते. त्यांची जी पेस्ट कंट्रोलच्या माध्यमातून ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना ट्रेनिंग घ्यावं लागते. त्यांना एक प्रकारचे 15 ते 20 दिवसाची ट्रेनिंग घ्यावी लागते. त्या ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना ते बिझनेसच्या बाबतीत काही पेस्ट कंट्रोलच्या बाबतीत ज्यांना काही नॉलेज आहे तर ते नॉलेज त्या लोकांना आत्मसात झालं पाहिजे त्यांना, तेव्हा हा बिझनेस ते टाकू शकतात त्याच्यामध्ये. मग तुम्ही जेव्हा हा बिझनेस सुरू केला तेव्हा तुम्ही काही प्रकारचं ट्रेनिंग वगैरे हा, घेतलं तसं होतं का? म्हणजे नॉर्मली पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीमध्ये मी 10 वर्ष काम केलेलं आहे. तर 10 वर्ष काम केल्यामुळे त्यामध्ये मला सगळं त्याचा एक्सपिरियन्स आहे बाबा, कोणतं केमिकल कसं वापरायचं, काय वापरायचं आहे, त्या बाबतीत मला सगळं माहीत पडलेलं आहे. तर त्या हिशोबाने मी म्हणलं ह्या बिझनेसमध्ये कार्यरत झालो. थँक्यू, तुम्ही इथे आलात आणि तुमचं बहुमूल्य असं मार्गदर्शन तुम्ही व्ह्युअर्सना पण दिलं आणि तुमच्याबद्दल पण सांगितलं. तर तुमच्या ह्या पेस्ट कंट्रोलच्या व्यवसायासाठी पुढच्या प्रगतीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू सर.